हॅलो फ्रेंड्स, रोजचेच पण नव्याने या आपल्या सिरीजमध्ये आपण रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा बनवायच्या हे बघत असतो. त्यातल्या त्यात आज आपण वालाची शेंग अगदी सोप्या पद्धतीने व तितकीच चवदार कशी बनवायची हे बघणार आहोत. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही सोपी पण टेस्टी अशी वालाची शेंग बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो वाल घेतलेले आहेत. बाजारामध्ये दोन प्रकारच्या वाल तुम्हाला बघायला मिळतात. एक तर गोलसर फुगलेली असते व एक अशा प्रकारे चपटी असते. या ठिकाणी मी अशा प्रकारची चपटी वाल घेतलेली आहे. तुम्ही दुसरी वाल सुद्धा घेऊ शकता. दोन्ही वाल निवडण्याची पद्धत सारखीच आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडच्या शिरा व्यवस्थित काढून टाकायच्या आहेत. यानंतर दोन भाग करून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. बारीक तुकडे करताना सुद्धा त्यातल्या निघणाऱ्या शिरा काढून टाकायच्या आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व वाल निवडून घेतलेली आहे. आता आपण कढईमध्ये 2 वगळी तेल घेणार आहोत. यावेळी गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवलेली आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्यामध्ये 1/4 टीस्पून मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये 1/4 टीस्पून जिरे घालणार आहोत. यानंतर आपण यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कापून घालणार आहोत. 7 ते 8 सेकंद लसूण परतल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत, जेणेकरून लसूण जास्त करपणार नाही. व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण 1/2 टीस्पून हळद घालूयात. त्यासोबत 2 टेबलस्पून लाल मिर्च पावडर आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि 1 टीस्पून गरम मसाला आपण यामध्ये ॲड केलेला आहे. तेलामध्ये मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये वाल स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती आता यामध्ये ॲड करूया. वाल व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. चवीसाठी 1 टीस्पून मीठ आपण यामध्ये ॲड केलेले आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे व यावर अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं ही वाल व्यवस्थित शिजू द्यायची आहे. 15 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण काढून बघूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता वाल अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे. जर वाल शिजण्यासाठी पाणी कमी पडले तर तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता. वाल पूर्ण शिजल्यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. वाल पूर्ण शिजल्यानंतर कूट ॲड केल्यामुळे वाल घट्ट होत नाही. यानंतर 1 ते 2 मिनिटं अशाच प्रकारे शिजू दिल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. अशा प्रकारे आपण रश्याची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत. आपली साधी सोपी आणि टेस्टी अशी वालाची शेंग अगदी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.